हॅलो. हॅलो. सर्वांचं खूप खूप स्वागत. मराठा प्रीमियर लीग 2026 संपलेली आहे. विजेता संघ आपल्याला भेटलेला आहे. खूप सुंदरपणे ज्याची खेळी राहिली स्वराज्य किंग संघ बनतोय 2026चा विजेता संघ. 85 धावा काढल्या होत्या फायनलच्या मॅचमध्ये आणि मात्र चेस करता आलेल्या नाहीये भवानी फायटर संघाला. भवानी फायटर संघ बनतोय रनरअप संघ या टुर्नामेंटचा. सर्वात पहिले मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे वळूयात. फायनलचा सामना जो झाला होता त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच विशाल मायेकर. वन मॅन शो फलंदाजी केली. वैयक्तिक 58 धावा बनवल्या आणि आमचे मान्यवर शैलेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पुरवला जाईल. एक सुंदर पर्व मराठा प्रीमियर लीग 2026चा शैलेश पाटील सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पुरवला जाईल विशाल मायेकर यांना. वन मॅन आर्मीच्या रूपात मात्र या फलंदाजाकडे पाहायला गेलाय. एकमात्र असा फलंदाज ज्याने संपूर्ण टुर्नामेंटमध्ये सर्वात हायएस्ट स्कोअर बनवण्याचं काम केला. आपल्या खेळीच्या जोरावर आपल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश करून दिला आणि फायनलचे मानकरी जे केलं बनवून दिलं. स्वराज्य किंग संघ होतोय 2026चा विजेता संघ. खूप खूप अभिनंदन विशाल मयेकर. यस, जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण बक्षीस समारंभाकडे वळूयात. सर्वात पहिले जो बक्षीस पुरवला जाईल मराठा प्रीमियर लीग 2026चा तो आहे. सर्वात पहिले आपण बक्षीस देणार आहोत बेस्ट फिल्डरचा. तो बक्षीस आम्हाला पुरवला गेलाय आमचे मान्यवर विजय धमाले सरांकडून. यस, मी इन्व्हाइट करतोय विजय धमाले सरांना या भव्य दिव्य व्यासपीठवर विराजमान व्हा. सर्वात पहिले बेस्ट फिल्डरचा पुरस्कार पुरवला जाईल मराठा प्रीमियर लीग 2026 चा बेस्ट फिल्डर बनलाय मयूर सावंत यांनी यायचं आहे. काय सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून पाहायला मिळालं. हिंदवी रॉयल संघाकडून खेळलेला हा खेळाडू मयूर बनतोय बेस्ट फिल्डरचा मानकरी. आमचे मान्यवर विजय धमाले सरांच्या शुभ हस्ते त्याला बेस्ट फिल्डरची ट्रॉफी पुरवली जात आहे. खूप खूप अभिनंदन मयूर. असंच पुढे खेळत राहा आणि आपल्या समाजाचं नाव कुठे ना कुठे पुढे नेण्याचं काम करत राहा. मराठा प्रीमियर लीग 2026चा हा बक्षीस समारंभ आपण पाहत आहात. यापुढे आपण जाणार आहोत बेस्ट बॉलरकडे. 2026च्या या भव्य दिव्य पर्वाचा बेस्ट बॉलर बनलेला आहे. कोण नाव गेस करू शकतोय का? यस, किशोर कदम बनतोय बेस्ट बॉलर हिंदवी रॉयल संघाकडून. योगेश जमदाटे सरांना मी विनंती करेल त्यांनी हा पुरस्कार पुरवायचा आहे. किशोर कदम बनलाय बेस्ट बॉलर. 4 सामने खेळत असताना 10 महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केले आणि बेस्ट बॉलरचा मानकरी ठरला. यापुढे आपण वळूयात बॅट्समॅन या अवॉर्डकडे. बॅट्समॅन बनतोय
विशाल मयेकर ज्यांनी एकतर्फा मात्र किल्ला लढवण्याचं काम केला. काय सुंदर फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. विजय धमाले सरांना मी इन्व्हाइट करेल, त्यांच्या शुभ हस्ते बॅट्समॅनची ट्रॉफी पुरवली जाईल. विशाल मयेकर बनतोय मराठा प्रीमियर लीग 2026 चा बॅट्समॅन. आणि या फलंदाजाचा धावा एवढ्या आहेत ज्याच्या आसपास कोणताही खेळाडू नाहीये. खूप जास्त धावा बनवल्यात आणि एकमात्र असा खेळाडू पाहायला मिळालाय ज्यांची फलंदाजी खूप सुंदर आहे. विशाल मयेकर बनतोय बॅट्समॅन. यानंतर आपण वळूयात मॅन ऑफ द सिरीज कडे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बनतोय. कोण गेस्ट करू शकेल का? शुभम शिंदे बनतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. काय सुंदर परफॉर्मन्स त्याच्याकडून पाहायला मिळालाय. या टुर्नामेंट मध्ये बघितलं गेलं तर पहिली हाफ सेंचुरी घेणारा, दुसरी मॅडन ओव्हर घेणारा आणि एक हॅट्रिक घेणारा असा एकमात्र असा खेळाडू, एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स आणि सुंदर परफॉर्मन्सच्या जोरावर आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश करून देणारा शुभम शिंदे बनलाय मॅन ऑफ द मॅचचा मालकरी, मॅन ऑफ द सिरीजचा मालकरी. यस, संघ मालकांसाठी देखील या ठिकाणी या सर्व संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आहे. तुम्हाला सन्मान चिन्ह पुरवलं जाईल. शैलेश पाटील सरांच्या कडून आपल्याला हे सन्मान चिन्ह पुरवले गेलेत. सर्वप्रथम मराठा लायन्स संघाचे कर्णधार या ठिकाणी पाहायला मिळतील, त्यांना सन्मान चिन्ह पुरवला जात आहे शैलेश पाटील सरांच्या शुभ हस्ते. यस, यायचं आहे सह्याद्री सुपरस्टार संघाच्या कर्णधारांनी. सह्याद्री सुपरस्टार संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत शैलेश पाटील सरांच्या शुभ हस्ते. त्यांना हा सन्मान पुरवला जात आहे. त्यानंतर भवानी फायटर संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचं आहे आकाशदादा. भवानी फायटर संघाकडून आकाशदादा यांना मात्र आठवण म्हणून ही ट्रॉफी पुरवली जात आहे, सन्मान चिन्ह. आपल्या या स्पर्धेमध्ये 8 प्रमुख संघांनी सहभाग घेतला आणि काय सुंदर स्पर्धा पाहायला मिळाली. मराठा प्रीमियर लीग 2026 हिंदवी रॉयल संघाच्या संघ मालकांनी यायचं आहे. यस, सन्मान चिन्ह पुरवला जात आहे शैलेश पाटील सरांच्या शुभ हस्ते. यानंतर यायचं आहे स्वराज्य किंग संघाच्या संघ नायकांनी. संघ नायक पाहायला मिळत आहेत स्वराज्य किंग संघाचे. त्यानंतर यायचं आहे छत्रपती चॅम्पियन संघाच्या संघ नायकांनी. यस, या ठिकाणी आपल्याला कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळतील छत्रपती चॅम्पियन संघाचे संघ नायक. सुंदर परफॉर्मन्स तुमच्याकडून पाहायला मिळाला. सहभागी झालेल्या सर्व संघाचं खूप खूप आभार. त्यानंतर सन्मान चिन्ह घेण्याकरिता केसरी किंग संघाच्या संघ नायकांनी यायचं आहे. केसरी किंग संघाचा कोणता प्रतिनिधी या ठिकाणी आहे का? यस, नवनीत लाड या ठिकाणी उपस्थित आहेत. या नवनीत लाडनी यायचं आहे. सुंदर परफॉर्मन्स तुमच्याकडून पाहायला मिळाला. सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ म्हणून तुमच्याकडे बघितलं गेलं. सुंदर असा परफॉर्मन्स तुमच्याकडून पाहायला मिळाला आणि हा मानेचा असा सन्मान चिन्ह शैलेश पाटील सरांच्या शुभ हस्ते तुम्हाला पुरवला जात आहे. मराठा प्रीमियर लीग 2026 चा हा भव्य दिव्य पर्व आणि भव्य दिव्य असा बक्षीस समारंभ आपण पार पाडताना पाहत आहात. आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. विशाल जाधवचे असते ना रनर अप, हां कॅश प्राइज आणि रनर अप ची ट्रॉफी जी आहे ना ती हे नाव घे कैलासवासी नंदा लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ वैभव जगताप यांच्या आई. त्यानंतर द्वितीय पारितोषिक कडे आपण वळणार आहोत. रनर अप संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेला
भवानी फायटर संघ द्वितीय पारितोषिकची ट्रॉफी घेण्याकरिता यायचं आहे. द्वितीय पारितोषिकची ट्रॉफी आपल्याला कैलाशवासी नंदा लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ वैभव जगताप यांच्या आई यांच्याकडून आपल्याला प्रदान केली गेलंय. पिल्ले अंकल आणि पिल्ले आंटी यांना मी आमंत्रित करतो. त्यांच्या शुभ हस्ते ही द्वितीय पारितोषिकची ट्रॉफी पुरवली जाणार आहे. त्याच्या सोबतच द्वितीय पारितोषिकचा कॅश प्राइस आम्हाला मिळालेला आहे. ते म्हणजेच विशाल जाधव साहेब यांच्याकडून. त्यांनी देखील यायचं आहे. विशाल साहेब यांना मी इन्व्हाइट करतोय. द्वितीय पारितोषिकचा कॅश प्राइस पुरवायचा आहे भवानी फायटर संघाला. मराठा प्रीमियर लीग 2026 चा रनरअप संघ म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलं पाहिलं गेलं भवानी फायटर संघ बनतोय रनरअप संघ. संपूर्ण संघाने यायचं आहे. जयघोष करायचा आहे. आपण या टुर्नामेंट मध्ये फायनल मध्ये प्रवेश केला. यावर्षी रनरअप राहिले. पुढच्या वर्षी मात्र आम्ही फायनल मारू. सुंदर परफॉर्मन्स राहिलेला या संघाचा. भवानी फायटर संघ बनतोय मराठा प्रीमियर लीग 2026 चा रनरअप संघ. कैलाशवासी नंदा लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ वैभव जगताप यांच्या आईकडून ही चमचमाती ट्रॉफी आम्हाला दिली गेलंय. पिल्ले अंकल आणि पिल्ले आंटी यांच्याकडून ही ट्रॉफी मात्र दिली जात आहे. आणि कॅश प्राइस विशाल जाधव साहेब यांच्याकडून मात्र पुरवला जात आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. रनरअप संघ आहे भवानी फायटर संघ. कुठे ना कुठे जाधव साहेब ही टुर्नामेंट सक्सेसफुल झाली, पूर्ण झाली हे म्हणण्यामध्ये कोणतीही हरकत नाहीये. एक खूपच सुंदर अशी टुर्नामेंट मराठा प्रीमियर लीग 2026 आज या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. आणि याच्या नंतर लगेचच चॅम्पियन संघाला आपण इन्व्हाइट करणार आहोत. आपण चॅम्पियन संघाला आमंत्रित करणार आहोत. त्याच्या पहिले आपण आमचे पंच यांचा सन्मान करणार आहोत. या स्पर्धेमध्ये दोन प्रमुख पंचांना आपण पाहिलं पंचगिरी करत असताना. या स्पर्धेला एकही गाळबोट न लावता उत्कृष्ट असं पंचगिरी पार पाडली गेली. आमचे सचिन यादव सर आणि आशुतोष सिंग सरांना मी इन्व्हाइट करतोय. भव्य दिव्य व्यासपीठवर आपला सन्मान त्यांनी घ्यायचा आहे. आमच्या पंचांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सचिन यादव सर आणि आशुतोष सिंग सरांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आमचे सर आशुतोष सिंग सरांचा सन्मान केला जात आहे. त्यानंतर पाहिलं गेलं तर पिंटू सर या ठिकाणी पाहायला मिळतील. उत्कृष्ट असं पंचगिरी पार पाडली गेली. आणि मी विनंती करतो की आमचे आजच्या दिवसातले जे कॉमेंटेटर लाभले त्यांचा देखील सन्मान विनंती करतो. आशुतोष काकडे यांनी त्याचा सन्मान करायचा आहे. आज जे कॉमेंटेटर आपल्याला लाभले उत्कृष्ट अशी कॉमेंट्री आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. तसेच स्कोरर आदित्य मेघवाल यांनी देखील यायचं आहे. आदित्य मेघवाल मी विनंती करतो की रत्नदीप शेवाळ यांनी त्यांना सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी द्यायची आहे प्लीज. चांगली अशी स्कोरिंग आपल्याला 2 दिवस नक्कीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. डीजे ऑपरेटर प्लीज यायचं आहे. केरकर डीजे साऊंड यांच्या माध्यमातून देखील 2 दिवस आपल्याला सुमधुर संगीत आणि याचा लाभ आपल्याला घेता आला. मी विनंती करतो की त्यांनी देखील लवकर यायचं. तसेच युट्यूब लाईव्ह पाटील नेटवर्क्सचे सर्व नितेशजी यांनी देखील यायचंय प्लीज यायचंय. तुम्ही देखील लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला 2 दिवस पाहायला मिळालं. पाटील नेटवर्क्स आणि केरकर डीजे साऊंड यांच्या माध्यमातून सुमधुर संगीताचा लाभ आपल्याला घेता आला या स्पर्धेच्या माध्यमातून.
तसेच लक्की पेंटर्स आमच्याला ज्यांनी बॅनर प्रोव्हाइडेड केले असे अनिकेत मेहर देखील जायचे, आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. तसेच पाटील नेटवर्कचे युट्यूब लाईव्ह यांनी देखील आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. पाटील नेटवर्क मला बोलू दे ना, तो जाय मी नाही जाणार. ए जाना पाटील नेटवर्कचे सर्व यांनी देखील यायचं आहे. प्रणित राऊत ज्यांनी आम्हाला मंडप हे उत्कृष्ट असं सजवलेला मंडप त्यांनी दिला, त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील घ्यायचंय. तसेच कॉमेंटेटर आपल्या प्रीतम राऊत यांचा देखील सन्मान केला जाईल. कालच्या सत्रामध्ये ते देखील होते. प्रीतम घरत यांचा देखील सन्मान केला जाईल. तसेच कौशिक राऊत कॉमेंटेटर, आजच्या दिवसातला लाभलेले कॉमेंटेटर, त्यांचा देखील सन्मान आपल्याला आशुतोष काकडे यांनी करायचा आहे. तसेच या मराठा प्रीमियर लीग या आयोजनाबद्दल आपल्याला खूपच चांगलं असं आयोजन, आपल्याला जे या कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांचा एक सन्मान आमच्या कमिटीच्या वतीने अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा सन्मान आम्ही करणार आहोत. जे प्रशांतजी दादा आणि प्रफुल्ल दादा यांनी पुढे यायचे आहेत. तुमच्या अध्यक्षतेखाली या टुर्नामेंट उपाध्यक्ष खात्याखाली टुर्नामेंट झाली. सर्व टीम मेंबर्सनी जायचंय, त्यांचा देखील एक सन्मान केला जाईल. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या कमिटीचे तुमच्यामुळे आणि या तुमच्या प्रोत्साहनामुळे आम्ही टुर्नामेंट करू शकलो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ऑर्गोडाच्या टीमसाठी. एक कमालीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सुंदर मैदान देखील सजवलं आणि या टुर्नामेंट बद्दल सांगायचं गेलं तर ही संकल्पना प्रथमतः प्रफुल्लजी चव्हाण आणि प्रशांतजी गवाळे यांनी सांगितली होती. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम पारितोषिक दिलं पीडी वोटर्सचे सर्व देवेशजी देशमुख सरांचं देखील आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या या खूप मोठ्या भल्या योगदानामुळे ही टुर्नामेंट आम्ही सक्सेस करू शकलो. खूप मोठा त्यांचा वाटा आहे देवेशजी सर. चला, आणि विशाल जाधव देखील दादाचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी आम्ही फक्त त्यांना सांगितलं की आम्हाला या प्राईज पाहिजे, तर विशाल दादांनी लगेच बोललो ठीक आहे, आपली सर्व पोळ्या त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला लगेच त्यांनी आम्हाला 15,000 रुपये तेव्हाच देऊन टाकले होते. तसे देवेश दादा देखील आम्ही देवेश दादाला एक विनंती केली होती की आम्हाला या टुर्नामेंट अशी उतरायची आहे, तर तेवढे तुम्हाला लागेल ते सहकार्य मी करतो. त्या सहकार्यातून मग आम्ही त्यांना फक्त विनंती केली की आम्हाला 25,000 रुपये फर्स्ट प्राईज पाहिजे. त्यांनी ताबडतोब 25,000 रुपये आम्हाला घेऊन जा बोलले. खूप उत्कृष्ट असं आयोजन. आणि पीडी मोटर्स ही खूप सर्व आपल्याला पाहायला मिळेल. वैसरला त्यांनी खूप सपोर्ट केला, आपल्याला काही लागेल ती गोष्ट त्यांनी मदत केली. त्यांचं देखील आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. आता आपण फायनलच्या प्राईज डिस्ट्रीब्युशन मी करणार. मला देवेशजी देशमुख सरांनी पुढे यायचे. ट्रॉफी देणार. आपण फायनल प्राइज देण्या अगोदर देवेशजी देशमुख साहेबाला मी विनंती करेन. 2 मिनिटं टीम, 2 मिनिटं. फायनल प्राइज देण्या अगोदर देवेशजी देशमुख साहेबाला मी विनंती करेन 2 शब्द आपले मोलाचे आणि मार्गदर्शनाचे 2 शब्द. जय भवानी. शिवजयंतीच्या उपलक्षावर जी टुर्नामेंट आपल्या पोरांनी ठेवली, आपल्या मराठा समाजाच्या पोरांनी ठेवली आहे, त्या पूर्ण टीमचं मी मनापासून पहिले अभिनंदन करतो. अध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण व समस्त टीम यांनी जी एक मोहीम राबवली व मराठा पोरांना एकत्र केलं, यासाठी मी पूर्ण टीमचे ते अभिनंदन करतो. त्याचसोबत क्रिकेट हा असा मंच आहे जिकडे आपण कधी हारतो, कधी जिंकतो, पण शेवटी हा खेळ जिंकतो. आपण एकत्र येतो, या निमित्ताने आपल्या समाज बांधवांची आपली भेट होते. आपला समाज असाच पुढे जावा, एकत्र राहावा आणि चांगली सर्वांची प्रगती व्हावी ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, एकदा मराठा समाजासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर विशाल सर आहेत. मी विशाल सरला देखील विनंती करेल 2 शब्द. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करतो. या ठिकाणी माझे सहकारी मित्र
देवेश देशमुख आहे, आमच्या काकू आशा काकू आहे, आमच्या ह्या मॅडम आहे. मराठा प्रीमियर लीग ही सुरुवातीला जेव्हा चालू झाली त्या पहिल्या दिवसाचा मी साक्षीदार आहे. प्रशांत आला की विशाल आपल्याला ही गोष्ट करायची आहे, मला 100% करायची आहे आपल्या पोरांसाठी. पण खरं मित्रांनो, ह्या ठिकाणी मी बघितल्यानंतर एक आनंद वाटला. कोणी हरलेलं नाही आहे, कोणी जिंकलेलं नाही, मॅच सगळे जिंकलेले आहे. त्याचं कारण असं आहे की जर खेळाला जर आमचा स्वराज्य ग्रुप नसता किंवा भवानी ग्रुप नसता तर विजेता कोण ठरलं नसतं. ह्याच्यामध्ये दोघांची जीत आहे, हार जीत ही होतच असते. ज्या संघाला जिंकवण्यासाठी आपण 11 प्लेयर ह्या मेहनतीने कष्टाने आपण एकत्र धावपळ करत असतो, तसा हा आपल्या समाजाला आपण एकत्रित करणं व आपल्या समाजासाठी आपण काय योगदान करतो हे महत्त्वाचं आहे. तुम्ही सर्वजण नोकऱ्या करत असतील, व्यवसाय करत असतील, खरंच अतिशय सुंदर वेळात वेळ काढलं. ह्या ठिकाणी तुम्ही सर्व उपस्थित राहिले आणि हा आपल्या समाजाचा एक क्रिकेट तुम्ही चांगला गाजवलेला आहे. आणि सर्वात प्रथम तर मी तुम्हाला धन्यवाद करेल की तुम्ही कुठेही खंडित पडून दिला नाही. की मागच्या वर्षी मी कुठेतरी ऐकलं होतं की मराठी प्रीमियर लीग कुठेतरी बंद करूया, नंतर चालू करूया. ह्याच्यामध्ये प्रफुल्ल चव्हाण, प्रशांत गवाळे आणि इतर सर्व मंडळींची टीम, नाना असो किंवा आमचा संदीप असो, शैलेश पाटील साहेब सर असो, सर्वांनी तुम्ही एकत्र येऊन ही क्रिकेट लीग पुन्हा व्यवस्थित चालू सुरळीत ठेवली. अशी आशा ठेवतो की पुढेही चांगले ठेवतील आणि आपण समाजासाठी खूप चांगला योगदान देतील आणि सहकार्य करतील अशी अपेक्षा ठेवतो. आई तुळजाभवानी समोर. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, आणि सचिन पाटील मंगलम ज्वेलर्सचे ऑनर यांनी देखील आम्हाला 10,000ची मदत केली आहे, त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. त्यानंतर जाऊया फायनल. अगदी ट्रॉफी उचलण्यासाठी उभे आहेत खेळाडू, वाट बघतायत आमच्या हातामध्ये ट्रॉफी कधी येणार. आणि आम्हाला माहिती आहे एकदा ट्रॉफी भेटली ना का मग तुम्ही काही भाषण द्या, कोण ऐकायला येत नाही, त्यामुळे ही ट्रॉफी थांबवले. अजून कोणत्या मान्यवरांना 2 शब्द जर बोलायचे असतील तर आपण बोलू शकतात. यस, प्राइज डिस्ट्रीब्युशन करूया. मी आशाजी गव्हाळे मॅडमला विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि देवेशजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज फर्स्ट प्राइज दिलं जाईल. या मॅडम. आणि विशाल साहेबांना देखील विनंती करेल आपण सर्व या, सर्वांच्या शुभ हस्ते फायनलचा कॅप्टन वर या, बाकी टीम ऍडजस्ट करून व्यवस्थित बसा. मॅडमच्या आणि देवेश साहेबांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि मेन कॅश प्राइज. ॲक्च्युली बघायला गेलं तर पैसे संपतात परंतु आठवणी या ट्रॉफी असतात किंवा दिलेला जो सन्मान चिन्ह असतो या आठवणी राहतात. एक मराठा लाख मराठा. मराठा समाजाशी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. अगदी सुंदर प्रतियोगिता ऑर्गनाइज केली, ऑर्गनायझर टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. फायनल विन स्वराज आपल्याला पाहायला मिळते. अगदी स्वराज्य किंग नाव दिले तसं काम केलंय. या स्पर्धेची किंग टीम आपल्याला पाहायला मिळाली. चॅम्पियन्स एकदा गाणं होऊन जाऊन दे. चॅम्पियन्स. ही स्पर्धा समाप्त होत आहे आणि मान्यवर देखील रजा घेत आहेत. व्यवस्थित जा, रात्रीचा वेळ आहे, ट्रॅफिक आहे. 5 मिनिटं सर्वांनी थांबा. 5 मिनिटं फक्त सर्वांनी थांबा. सर्व प्लेयर जे जमा आहेत, कारण की मैदानाला जे भगवे झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत ते झेंडे उतरवायचे आहेत. विनंती आहे कोणी कुठे जाऊ नका. 5-10 मिनिटं थांबा. आणि यस, यूट्यूबला मात्र इकडे आपण रजा देऊया. इथेच मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि खेळ समाप्त होत आहे या वर्षीचा मराठा प्रीमियर लीग. पुढच्या वर्षी नक्कीच आपण भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.